नमस्कार. तुम्ही ऐकत आहात चैत्राली यंगर लिखित राजवीर मल्होत्रा भाग 16. मरीन ड्राईव्हच्या त्या रात्रीनंतर कॉलेजचं वातावरण पूर्णपणे बदललं होतं. श्रेणिकाने रोहितशी केलेली मैत्री ही केवळ एक चाल होती हे त्याला माहीत होते. पण ती चाल खेळताना श्रेणिका ज्या सहजतेने रोहितच्या जवळ जात होती ते पाहून राजवीरचा संयम सुटत चालला होता. त्याने स्वतःला प्रोफेसरच्या भूमिकेत इतकं जखडून घेतलं होतं की आता त्याला स्वतःच्याच पत्नीशी साधं हसू बोलणंही शक्य नव्हतं. कॉलेजच्या मुख्य दरवाजापाशी पांढऱ्या रंगाची एक चकचकीत जीप येऊन थांबली. त्यातून रोहित अग्रवाल आपल्या नेहमीच्या थाटात उतरला. त्याच्या हातात गुलाबाच्या फुलांचा एक छोटा बुके होता. आजूबाजूची मुलं कुजबुज करू लागली. रोहितनं आजवर अनेक मुलींना फिरवलं होतं, पण एखाद्या मुलीसाठी तो इतका सिन्सिअर कधीच दिसला नव्हता. काही वेळातच श्रेणिका, शुभू आणि बन्या तेथे पोचले. श्रेणिकाने साधी निळी कुर्ती घातली होती, ज्यात ती कमालीची सुंदर दिसत होती. रोहित धावत तिच्या समोर गेला. गुड मॉर्निंग श्रेणिका, हे तुझ्यासाठी. रोहितने बुके पुढे केला. श्रेणिका क्षणभर थबकली. तिने लांबून पाहिलं. राजवीर आपल्या केबिनच्या खिडकीतून हे सर्व पाहत होता. तिने एक खोल श्वास घेतला. तिला माहीत होतं की जर तिने हे फूल स्वीकारले नाही तर रोहितचा संशय पुन्हा जागा होईल. थँक्यू रोहित, पण हे कशासाठी? तिने हसून विचारलं. आपल्या या गोड मैत्रीची सुरुवात समज हवं तर, जी रोज एका चांगल्या गोष्टीने व्हायला हवी म्हणून. रोहितच्या नजरेत आज खरोखरच एक वेगळी चमक होती. श्रेणिकाने तो बुके घेतला आणि रोहित सोबत गप्पा मारत आज चालू लागली. खिडकीपाशी उभ्या असलेल्या राजवीरने आपल्या हातातील पेन इतक्या जोरात आवळला की त्याच्या बोटांची पेरं पांढरी पडली. पावसाची हलकी बुरबुर अजूनही सुरू होतीच. तसं आता या दोघांमधील मैत्रीची कुणकुण संपूर्ण कॉलेजला लागली होती. खास करून जेव्हापासून रोहितने तिला लाल गुलाबांचा गुच्छ दिला होता. आजही कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये श्रेणिका आणि रोहित बसले होते. रोहित त्याच्या लॅपटॉपवर काहीतरी प्रेझेंटेशन दाखवत होता आणि श्रेणिका मन लावून ऐकत होती. लांबून पाहणाऱ्याला ते दोघेही एका सुंदर जगात असल्यासारखे वाटत होते. श्रेणिका, हे बघ, आपल्या प्रोजेक्टसाठी हा डेटा परफेक्ट आहे. तुला काय वाटतं? रोहितने विचारलं. हो रोहित, तू खरंच खूप मेहनत घेतोस. मला वाटलं नव्हतं की तू अभ्यासात इतका सिन्सिअर असशील, श्रेणिकानं हसून म्हणाली. तिचं ते मोकळं हास्य पाहून रोहित क्षणभर थबकला. त्याच्या मनात श्रेणिकाबद्दल जे आधी फक्त वापरण्याचं साधन होतं ते आता हळूहळू एका सुप्त आकर्षणात बदलत होतं. तिला हसवणं, तिची काळजी घेणं, यात त्याला आता एक वेगळाच आनंद मिळू लागला होता. तितक्यात राजवीर तिथे पोहोचला. हातात काही फाईल्स घेऊन तो राऊंडवर होता. त्यानं पाहिलं की श्रेणिका आणि रोहित एकमेकांच्या अगदी जवळ बसून काहीतरी चर्चा करत आहे. तसं जेलसीच्या रूपात का होईना, पण राजवीरचा पाय तिथेच रेंगाळला. मिस्टर अग्रवाल, कॅम्पसमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टींकडेही लक्ष द्या. फेसचे हिशोब अजून पूर्ण झालेले नाहीत. राजवीरचा आवाज नेहमीप्रमाणे कठोर होता. सर, आम्ही अभ्यासाचंच बोलतोय आणि श्रेणिका मला मदत करते, सो काळजी नसावी. रोहित उभा राहून त्याला आदर देत हसून म्हणाला. राजवीरने श्रेणिकाकडे पाहिलं. त्याला वाटत होते की ती त्याच्याकडे पाहून नेहमीप्रमाणे एखादा इशारा करेल किंवा डोळ्यांनी संवाद साधेल. पण श्रेणिकाने आपली नजर लॅपटॉपवरून हटवलीच नाही. तिने फक्त एक मान हलवून त्याला अभिवादन केलं, जणू तो तिच्यासाठी फक्त एक अनोळखी शिक्षक होता. जे पाहून राजवीरच्या छातीत एक कळ उमटली. पण दुसरे काहीच तो करू शकत नसल्याने त्याने मुकाट्याने तिथून काढता पाय घेतला. तर दुसरीकडे मनातल्या मनात श्रीने त्याला सॉरी म्हटली. दुपारी जेव्हा राजवीर वर्गात शिरला त्याचं लेक्चर घेण्यासाठी, तेव्हा वर्गाचं वातावरण नेहमीपेक्षा वेगळं होतं. श्रेणिका आणि रोहित आज एकाच बेंचवर बसले होते. रोहित मुद्दाम श्रेणिकाला काहीतरी विचारत होता आणि ती त्याला समजावून सांगत होती. सायलन्स. वर्गात अभ्यासाला महत्त्व द्या, गप्पांना नाही. राजवीरने डस्टर टेबलावर आदळलं. त्याचा आवाज इतका कठोर होता की श्रेणिका दचकली. तिने राजवीरकडे पाहिलं. राजवीरचे डोळे रागाने जळत होते. मिस पाटील,
काल जे प्रेझेंटेशन दिलं होतं त्याचं काय झालं? राजवीरने तिला पुढे विचारलं. सर, ते मी पूर्ण केले, पण रोहितनं त्यात काही नवीन पॉईंट सुचवले आहेत, ते मी ॲड करतेय, श्रीनिका शांतपणे म्हणाली. मला रोहितचे पॉईंट्स नकोय, मला तुझं ओरिजिनल काम हवंय. जर दुसऱ्यांच्या मदतीनेच प्रोजेक्ट करायचा असेल तर या क्लासमध्ये बसू नकोस. राजवीरने तिला सर्वांसमोर अपमानित केलं. श्रीनिकाच्या डोळ्यात पाणी आलं. तिला वाटलं होतं की राजवीरला तिचं हे नाटक समजेल, पण तो तर तिच्यावरच चिडत होता. सर, यात तिची काय चूक? मी फक्त मदत करत होतो, तुम्ही तिच्यावर का ओरडताय? रोहित ताडकन उठून उभा राहत म्हटला. मिस्टर अगरवाल, हा माझा क्लास आहे. कोणाला काय सांगायचं हे मी ठरवेन. तू तुझी मर्यादा ओळखून राहा. राजवीरने त्याला तंबी दिली. वर्गात एक विचित्र शांतता पसरली. श्रीनिकाने आपली मान खाली घातली. तिला आता राजवीरच्या प्रोफेसर असण्याचा राग येऊ लागला होता. त्याला स्वतःचं संरक्षण करायचे म्हणून तो तिला इतकं दुखवत होता. लेक्चर संपल्यावर श्रीनिका रडत रडत कॅन्टीनच्या मागच्या बाजूला जाऊन बसली. शुभ आणि बन्या तिच्या मागे आले, पण रोहितने त्यांना थांबवलं. तुम्ही थांबा, मी बघतो तिला, रोहित म्हणाला. रोहित श्रीनिकाच्या जवळ गेला आणि त्याने तिला पाण्याचा ग्लास दिला. श्री, शांत हो. तो प्रोफेसर वेडा आहे. त्याला लोकांचा अपमान करण्यात आनंद मिळतो. तू रडू नकोस. रोहितने रुमाल काढून तिचे अश्रू पुसले. श्रीनिकाने आज त्याला रोखलं नाही. तिला त्या क्षणी कोणाच्या तरी आधाराची गरज होती. राजवीर तर फक्त तिला जखमा देत होता आणि रोहित त्या जखमांवर फुंकर घालत होता. लांबून हे सर्व राजवीर पाहत होता. त्याचा जीव तिळतिळ तुटत होता. त्याला तिथे जाऊन रोहितला बाहेर ओढायचं होतं. श्रीनिकाला मिठीत घ्यायचं होतं आणि सांगायचं होतं की आय एम सॉरी श्री, मी हे सगळं आपल्यासाठी करतोय. पण त्याचे पाय प्रोफेसरच्या नियमांनी बांधलेले होते. श्री, आज माझ्या एका मित्राची पार्टी आहे. छोटीशीच आहे. आपण जाऊया का? तुझं मनही फ्रेश होईल. कॉलेज सुटल्यावर रोहितने श्रीनिकाला विचारले. श्रीनिकाला नको म्हणायचं होतं, पण तिनं पाहिलं की राजवीर कारमध्ये बसून तिच्याकडेच पाहत आहे. तिला राजवीरला दाखवून द्यायचं होतं की जर तो तिच्याशी वाईट वागू शकतो तर तीही मुक्त आहे. ठीक आहे रोहित, मी येते, ती म्हणाली. राजवीरने हे ऐकलं आणि त्याची कार सुसाट वेगाने तिथून निघाली. थोडे पुढे गेल्यावर त्याने रागाने स्टिअरिंगवर हात मारला. पार्टी एका आलिशान क्लबमध्ये होती. संगीत जोरात वाजत होतं. श्रीनिकाला अशा वातावरणाची सवय नव्हती, पण रोहित तिला पूर्ण वेळ सांभाळून घेत होता. त्याने तिला ज्यूस आणून दिला. तिला बसण्यासाठी जागा दिली. श्री, तू कम्फर्टेबल आहेस ना? रोहितनं तिच्या कानात विचारले. हो, थँक्यू रोहित, ती म्हणाली. तितक्या तिथे गजूभाईचा माणूस बंड्या वेटरच्या वेशात फिरत होता. त्याने राजवीरला तिथे पाहिलं नाही, पण श्रीनिका आणि रोहितला एकत्र पाहिलं. भाई, पोरगी रोहितसोबत पार्टीत नाचतीये. राजवीरचा पत्ता नाहीये, बंड्याने फोनवर सांगितलं. मजा घेऊ दे त्यांना. राजवीरला वाटते की त्याने संशय मिटवलाय, पण तो स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतोय. श्रीनिका आता रोहितच्या जाळ्यात अडकली की राजवीर आपोआप बाहेर येईल. गज्जू क्रूरपणे हसला. तर दुसरीकडे राजवीर मरीन ड्राईव्हच्या कठड्यावर बसून समुद्राच्या लाटा पाहत होता. त्याच्या हातात श्रीनिकाचा रुमाल होता, जेव्हा तिने त्याला हाताला मलम लावला होता त्या दिवशीचा. पण आता त्याला स्वतःचा राग येत होता. मी तिला वाचवण्यासाठी तिला दुसऱ्याच्या जवळ ढकलतोय. हे मी काय करतोय? त्याच्या मनात आता शंका उपस्थित राहू लागल्या होत्या. त्याने त्याच विचारात श्रीनिकाला मेसेज केला. कुठे आहेस? घरी कधी जाणार? 2 तास झाले तरी रिप्लाय आला नाही. राजवीरने 10 वेळा फोन लावला, पण श्रीनिकाने एकही फोन उचलला नाही. संगीत जोरात असल्यामुळे तिला फोन ऐकू येत नव्हता, पण त्याला वाटत होते की ती मुद्दाम तर उचलत नव्हती. शंकेची एक पायरी हळूहळू त्याच्या मनात सुरू झाली होती. रात्री 12 वाजता रोहितची कार श्रीनिकाच्या घरासमोर थांबली. श्रीनिका कारमधून उतरली. ती थोडी थकली होती. आज खरोखर खूप मजा आली रोहित, थँक्यू सो मच, श्रीनिका रोहितला हसून म्हणाली. रोहित कारमधून उतरला आणि तिच्या जवळ गेला. श्रीनिका, मला माहीत नाही तुला काय वाटते, पण तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण
माझ्यासाठी खास आहे. तू खरोखर खूप वेगळी आहेस. रोहितने तिचा हात हातात घेतला. क्षणिकाने तो काढला नाही. तिला राजवीरची ती कठोरता आठवली आणि त्या तुलनेत रोहितची ही सौम्यता तिला सुखावून गेली. गुड नाईट रोहित, ती म्हणाली आणि घरात गेली. राजवीर लांबून एका झाडाच्या आडाला उभा राहून हे सर्व पाहत होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्यानं पाहिलं की रोहितने कारमध्ये बसताना एक विजयी हास्य दिले. काय होते या विजयी हास्यामागे रोहितचं रहस्य? रोहित नाटक करतोय की आणखीन काही? जाणून घेण्यासाठी ऐकत रहा राजवीर मल्होत्रा. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि हो, नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.